नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर बी.एन. थोरात आज परत एकदा तुमच्या भेटीला येत आहे एक नवीन विषयासोबत। शेतकरी म्हटलं की त्याला आपल्या शेतीची सतत चिंता असते आणि या शेतीतून जास्तीत जास्त उत्पादन कसं मिळेल यासाठी तो सतत धडपड करत असतो आणि या धडपडीतच बियाणं त्याचबरोबर खत हे या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत। तो आपल्या शेतात अधिकाधिक उत्पादन घेण्यासाठी चांगल्या प्रतीचं त्याचबरोबर उत्तम दर्जाचं बियाणं घेत असतो। हे घेत असतानाच त्याला त्याचबरोबर चांगल्या प्रतीच्या खताची सुद्धा आवश्यकता असते। आता शेतकरी आपल्या शेतातून अधिकाधिक उत्पादन घेण्यासाठी रासायनिक खताचा अतिशय जास्त प्रमाणात वापर करतात। यामुळे काय होतं, जे आपल्याला उत्पादन मिळणार आहे ते अधिकाधिक मिळतं, पण त्यामुळे जमिनीची सुपीकता टिकून राहत नाही, म्हणजेच आपली जमीन नापीक होते। आणि यासाठीच आज प्रत्येक शेतकरी हा सेंद्रिय शेतीकडे वळला पाहिजे। तर या सेंद्रिय शेती म्हटलं की आपल्यासमोर असा प्रश्न उभा राहतो की आता ही सेंद्रिय शेती करायची आहे तर यासाठी कोणते बरं खत वापरावे। तर सेंद्रिय शेतीमध्ये गांडूळ खताला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आणि या गांडूळ खताच्या वापराने अतिशय शेतकऱ्याला चांगले फायदे झालेले आहेत। तर हे फायदे कोणते, तर गांडूळ खतामध्ये ह्युमसचे प्रमाण हे अधिक प्रमाणात आहे। त्यामध्ये नत्र, पालाश, स्फुरद हे सुद्धा अतिशय उत्तम दर्जाचे त्यामधून मिळतात आणि काही सूक्ष्म अन्नद्रव्य घटक आहेत ते सुद्धा चांगल्या प्रकारे मिळतात। गांडूळ खताच्या वापरामुळे जमिनीची सुपीकता वाढते। गांडूळं आपली जमीन भुसभुशीत करतात, सुपीकता टिकून ठेवण्यासाठी मदत करतात। त्याचबरोबर जी आपल्या जमिनीची बाष्पीभवन क्षमता आहे ती सुद्धा कमी होते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जमिनीचा जो pH त्यालाच आपण सामू म्हणतो, तो आहे त्या परिस्थितीत मेंटेन ठेवण्याचं काम या गांडूळ खतामुळे अतिशय उत्कृष्ट प्रकारे होतं। आता या सेंद्रिय शेतीमध्ये गांडूळ खताला जसं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे, त्याचबरोबर गांडूळ खत अर्क किंवा गांडूळ अर्क किंवा त्यालाच इंग्रजीमध्ये वर्मी वॉश असे म्हणतात, याचे सुद्धा अनन्यसाधारण असे महत्त्व आहे। आता गांडूळ खत अर्क किंवा गांडूळ अर्क म्हणजे काय, तर ज्यावेळेस आपण आपल्या या बेडला पाणी देतो, या बेडचा ओलावा टिकून ठेवण्यासाठी आणि त्याचबरोबर जी काही या बेडची उष्णता आहे किंवा टेम्परेचर आहे हे मेंटेन ठेवण्यासाठी आपण दिलेलं पाणी हे पाण्याचा बेडमधून निचरा होऊन ज्यावेळेस आपण एका खड्ड्यामध्ये कलेक्ट करतो त्यालाच वर्मी वॉश किंवा गांडूळ अर्क असे म्हणतात। तुम्ही पाहू शकता, आम्ही हे जे काही बेड आहेत या बेडला दिलेल्या पाण्याचा जो काही निचरा होऊन जे वर्मी वॉश कलेक्ट होतं ते अशा पद्धतीने आम्ही खड्डा केलेला आहे आणि या खड्ड्यामध्ये हे टँक ठेवून या खड्ड्यामध्ये आम्ही वर्मी वॉश कलेक्ट केलेला आहे। याचा अतिशय चांगल्या उत्तम दर्जाचा किंवा अतिशय चांगल्या प्रकारचा याचा रिझल्ट आहे, तुम्ही पाहू शकता। गांडूळ खताचे आपण अनन्यसाधारण असे महत्त्व आपल्या शेतीसाठी काय आहे हे पाहिलेलेच आहे, पण त्याचबरोबर गांडूळ खत अर्क म्हणजेच वर्मी वॉशचे फायदे कोणते आहेत आणि आपल्या शेतीसाठी एक गुणकारी किंवा शक्तिवर्धक म्हणून ते कसे काम करते हे पाहणार आहोत आपण। तर गांडूळ खत अर्कामध्ये म्हणजेच वर्मी वॉशमध्ये जे वनस्पतीच्या वाढीसाठी आवश्यक असणारी ऑक्झिन्स आणि सायटोकायनिन ही संप्रेरके अतिशय चांगल्या प्रमाणात आहेत। त्याचबरोबर यामध्ये जे काही नत्र असेल, पालाश असेल आणि पोटॅशियम ही मुख्य संप्रेरके आणि त्याचबरोबर तांबे, लोह, जस्त, मॅंगनीज, बोरॉन आणि ह्युमस यांचेसुद्धा खूप चांगल्या प्रतीचे प्रमाण या गांडूळ खत अर्कामध्ये आढळून येते। हे जे काही गांडूळ खत अर्क आहे तुम्ही पाहू शकता, हे गांडूळ खत अर्क आम्ही 1 लिटरच्या बॉटलमध्ये कलेक्ट केलेलं आहे आणि हे जे लिक्विड म्हणजे द्रवरूप गांडूळ खत अर्क आहे हे गांडूळ खत अर्क सेंद्रिय शेतीमध्ये शक्तिवर्धक म्हणून अतिशय गुणकारी असं त्याचं कार्य करतं। त्याचबरोबर जे काही हे गांडूळ खत अर्क आहे हे आपण आपल्या फुलझाडे असतील, फळझाडे असतील, भाजीपाला असेल, त्याचबरोबर आपली तृणधान्य असतील की ज्यामध्ये एकदल तृणधान्य आहेत आणि द्विदल तृणधान्य आहे म्हणजे ज्वारी, मका, बाजरी यासाठी, त्याचबरोबर आपले द्विदल जे आहेत ज्यामध्ये आपण सोयाबीन असेल, तूर असेल, उडीद असेल याच्यासाठी सुद्धा हे गांडूळ खत अर्क अतिशय महत्त्वाचं काम करतं। तर सेंद्रिय शेतीमध्ये ह्या गांडूळ खत अर्काला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे की या गांडूळ खत अर्कामुळे काय होतं की जी काही आपल्या पिकाची गुणवत्ता आहे ती
चांगली राहते, त्यामुळे रंग जो काही आपल्या पिकाचा गुणधर्म असतील त्याचबरोबर पौष्टिकतासुद्धा अतिशय चांगल्या प्रमाणात वाढते। आणि या गांडूळ खत अर्कामुळे जी काही आपल्या पिकाची प्रकाश संश्लेषणाची जी काही क्रिया आहे ती सुद्धा अतिशय चांगल्या प्रतीची होते। आता तुम्ही हळदीचं पीक आहे, त्याचबरोबर आमचं जे काही एकदल आणि द्विदल आमचे कडधान्य त्याचबरोबर तृणधान्य पिकंसुद्धा आहेत। तर आपण पाहू शकतो आता यासाठी काय करायचं आहे, आम्ही 10 लिटर पाण्यामध्ये 1 लिटर जे काही आमचं वर्मी वॉश आहे आणि 1 लिटर गोमूत्र यांचं मिश्रण करून घेतलेलं आहे आणि हे मिश्रण आम्ही आमच्या पंपमध्ये भरलेलं आहे। तर ह्या मिश्रणाचा फायदा काय किंवा कोणतं काम करतं, तर हे जे काही आम्ही मिश्रण केलेलं आहे हे जैविक कीडनाशकाचं खूप अतिशय उत्तम प्रतीचं काम करतं। आणि यामुळे काय होतं की हे आम्ही आमच्या वेगवेगळ्या पिकांवरती फवारतो। तर या फवारणीमुळे काय होतं की जे काही मावा असेल, फुलकिडे असतील, तुडतुडे असतील, ज्या काही काळ्या माशा असतील, पांढऱ्या माशा असतील, म्हणजेच पिकातील रक्त शोषून घेणारे जे काही कीटक आहेत यांचेसुद्धा प्रमाण यामुळे खूप चांगल्या प्रतीचा प्रतिबंध बसत आहे किंवा कमी होत आहेत। आता तुम्ही हे पाहू शकता की हे जास्वंदाचं झाड आहे आणि हे अतिशय खूप छोटं रोपटं होतं आणि या कुंडीमध्ये आम्ही गांडूळ खताचा सुद्धा वापर केलेला आहे। त्याचबरोबर हे आम्ही गांडूळ खत अर्क किंवा वर्मी वॉश या बॉटलमध्ये भरलेलं आहे। तर या स्प्रेइंगनंतर हे जे स्प्रे आहे तर हे सुद्धा आपण अशा पद्धतीने वापरून या झाडाची गुणवत्ता त्याचबरोबर जो काही झाडाच्या पानांचा रंग आहे आणि त्याची जी काही क्वालिटी आहे हे तुम्ही पाहू शकता। अशा पद्धतीने दुसरंसुद्धा झाड पाहू शकता तुम्ही, हे झाड आहे की हे झाड पानसिटियाचं आहे आणि या झाडाचा रिझल्टसुद्धा खूप चांगला आहे। या झाडाला सुद्धा याच प्रमाणात आम्ही 150 ग्रॅम एवढं गांडूळ खत वापरलेलं आहे आणि हेच आम्ही 3 ते 4 दिवस किंवा 8 दिवसाच्या अंतराने या वर्मी वॉशचा या फवारणीसाठी उपयोग करतो। तर हा रिझल्ट तुम्ही पाहू शकता। तर आता आपण या फुल शेतीमध्ये आलेलो आहे। तर बऱ्याच माझ्या शेतकरी बांधवांचा माझ्याकडे असा प्रश्न आलेला आहे की हे गांडूळ खत अर्क वापरण्याची पद्धत कोणती किंवा किती प्रमाणात वापरायला पाहिजे। ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं की 10 लिटरमध्ये 1 लिटर गांडूळ खत अर्क आणि 1 लिटर जे गोमूत्र घेऊन त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही इरिगेशन पद्धतीने वेगवेगळी फर्टिलायझर देतात। त्याचबरोबर हे गांडूळ खत अर्क सुद्धा आपण या ड्रीप इरिगेशनच्या माध्यमातूनही आपल्या पिकांना देऊ शकतो। या वेगवेगळ्या पिकांसाठी 200 लिटर पाणी घ्यायचं आहे आणि या 200 लिटर पाण्यामध्ये काय करायचं आहे 10 ते 15 लिटर गांडूळ खत अर्क म्हणजेच वर्मी वॉश मिक्स करायचं आहे आणि ते मिक्स करून हे आपण ह्या ड्रीपमध्ये सोडून द्यायचं आहे, जेणेकरून आपल्या विविध प्रकारच्या जे काही फुलझाडं असतील, फळझाडं असतील, एकदल द्विदल आपले कडधान्य असतील यांना आपण देऊ शकता। त्याचबरोबर हे जे काही गांडूळ खत अर्क आहे हे लागवडीच्या अगोदर कुठलीही रोपं असतील आपल्याला लागवड करायची आहे तर सुरुवातीला 15 ते 20 मिनटं काय करायचे आहे ह्या गांडूळ खत अर्कामध्ये बुडवून ठेवायचे आहेत आणि त्यानंतर आपण आपल्या या रोपांची लागवड करायची आहे। हे गांडूळ खत अर्क कोणकोणत्या पिकांना देऊ शकतो, तर गांडूळ खत अर्क हे आपण सर्व प्रकारच्या पिकांना किंवा सर्व प्रकारच्या पिकांना देऊ शकतो। यामध्ये आपली फळझाडं असतील, फुलझाडं असतील, भाजीपाला असतील, त्याचबरोबर आपली एकदल आणि द्विदल कडधान्य असतील, अशा सर्व प्रकारच्या जातींच्या पिकांना आपण या गांडूळ खत अर्काचा उपयोग करू शकतो आणि उपयोग करून पाहिल्यानंतर तुम्ही पहा रिझल्ट नक्कीच हा तुम्हाला खूप चांगल्या प्रतीचा मिळणार आहे।